श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना? तर आनंदितच राहा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्यासाठी जे चांगले असेल तेच आम्ही तुम्हाला देत असतो. बाळांनो, तुम्ही आहे ज्या क्षणाचा विचार न करता आम्ही तुमच्या पूर्व जीवनाचा विचार करूनच तुमच्यावर सदैव कृपा करत असतो, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, आमच्या इतके तुम्ही नाम स्मरणात राहा की तुम्ही जिथे आहात तिथली सूत्रे हल्ली पाहिजेत. आणि बाळांनो, इतके मात्र लक्षात ठेवा की वाईट काळ हा कायमचाच राहत नाही, तो कधी ना कधी बदलणारच. फक्त आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येक उशिरामागचे एक कारण असते आणि ते फक्त आम्हीच जाणतो. आणि जी माणसे दुसऱ्यांचा चांगला विचार करतात, आम्ही त्यांचे कधीच वाईट होऊ देत नसतो. बाळांनो, गर्व कधीच करू नका. गर्व जायला देवाचे होऊन जा. निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे, म्हणजेच मी परमेश्वराचाच आहे असे मानावे. परमेश्वर पण तुम्हाला नकळत तुमचा अभिमान, गर्व दूर करेल. तसेच बाळांनो, प्रवास कितीही कठीण असो, थांबू नका, मागे वळून पाहू नका, सतत प्रयत्न करत राहा. कारण जिथे तुमचा प्रयत्न असतो तिथे आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असतो, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुमच्या अडचणी कितीही असू दे आणि तुमच्या डोळ्यात पाणी असू दे, पण जर का तुमच्या मनामध्ये आम्ही असतील तर तुम्ही समजून जा की आम्ही तुमच्या सोबतच असू. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या जीवनात कधी कधी संघर्ष, अडचणी असतात, तेव्हा तुमचे मन थोडे घाबरते. आता काय करते, आता काय करायचे, काय केल्याने चांगले दिवस येतील असा तुम्ही विचार करता. तर बाळांनो, काय केल्याने अडचणी जातील हा विचार तुमच्या मनात सतत येतो. पण तुम्ही असे समजून जा की जे सर्व अडचणी, संघर्ष येतात ना, ती सर्व तुमच्या स्वतःची ओळख तयार करण्यासाठी येत असतात. आणि तुम्हाला यातून काहीतरी नवीन शिकायचे असते, पण ते तुम्हाला काही कळत नसते. पण यातून काहीतरी चांगला मार्ग आम्ही तुम्हाला देत असतो. बाळांनो, नेहमीच देवाला पाठीशी ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणतीच भीती राहणार नाही. आणि माझ्या बाळांनो, जग अपेक्षेप्रमाणे घडते, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्याशी कितीही कोणी वाईट वागू लागला तरी तुम्ही त्याच्याशी चांगलेच वागा. आम्हाला माहीत असते की कोण कसे कोणाशी वागते ते. आम्ही त्याचा हिशोब बरोबर घेत असतो. बाळांनो, कोणाच्या विश्वासावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतःच बना, बाकी आम्ही आहोतच. बाळांनो, एक मात्र लक्षात ठेवा की कोणाचा कधीच अपमान करू नका. बाळांनो, आयुष्यात अडचणी येणे म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असे नाही, तर तुम्ही खऱ्या यशाच्या मार्गावर चालत असता याचा तो संकेत असतो असे आपण मानावे. कारण यश मिळत नसते, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, मनामध्ये शुद्धता ठेवा. शुद्धता असली की परमेश्वर पण आपल्याला सोडत नसतो. स्वामी सांगतात, बाळांनो, आता फक्त शेवटचं ऐका. आयुष्यात खूप मोठ्या लाटा येतील, पण तुम्ही निवड केली असता तर रस्ता कधीच सोडू नका आणि हिंमत मात्र कधी हरू नका. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.